गाईज मी आहे आणखीन साई ज्योती व्हेज किचन हे माझं चॅनल आहे. ह्याच्यावरती माझे हिंदीमध्ये व्हिडिओज टाकले असतात. संक्रांतीचा सण आहे उद्या आणि आज भोगी आहे. ते खमंग गुळपोळ्या केलेल्या आहे. तर मी विचार केला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करायला हवा. तर माझा लॉंग व्हिडिओ हिंदी चॅनलवरती टाकलेला आहे, पण मराठीमध्ये सुद्धा मी हा व्हिडिओ बनवत आहे. या तीळ गुळाच्या खमंग पोळ्या बनवून राहिल्या आहे आणि खूपच सुरेख बनतात ते. पण तुम्ही माझा लॉंग व्हिडिओ जरूर पहा. आणखी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ह्याच्यात तुम्हाला सगळ्या मराठी रेसिपीज आणखीन त्याच्या अलावा ज्या दुसऱ्या ट्रेडिशनच्या ज्या व्हेज रेसिपीज आहेत त्या सगळ्या रेसिपीज मिळतील तुम्हाला. मी गूळ बनवण्याची पद्धती ह्याच्यामध्ये वेगळी टाकली आहे चॅनलवरती. तिळगूळ पोळीमध्ये स्टफ करतो आपण तो, आणि जो लॉंग व्हिडिओ तिळगूळ पोळीचा त्याच्यामध्ये सगळं आणखीन डिटेल आहे, ते जरूर तुम्ही पाहावं. आणि चॅनलला जर काही सबस्क्राईब शेअर लाईक नसेल केलं तर प्लीज जरूर करा. मी तुम्हाला दाखवते की ही पोळी पण किती छान फैलली आहे. मी असे सगळे हे स्टफ करून ठेवले उंडे पोळ्याचे गोळे. आणखीन पोळ्या अशा मस्त ॲडव्हान्समध्ये माझ्या लाटलेल्या आहे. इतक्या सुरेख फैलतात ते पोळ्या, पटकन फैलून राहिल्या आहे. काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही. गूळ इतका छान तयार झाला आहे तिळगूळ पोळीचा. एकदम मऊ गूळ आहे जो पूर्ण असं पसरून राहिला. पण मी पूर्ण स्टफिंग करून घेतली, त्यानंतर हा व्हिडिओ बनवला आहे. म्हणून सॉरी तुला गूळ नाही दाखवून पाहिलं. पण तो गूळ बनताची रेसिपी ना वेगळी आहे, ती जरूर तुम्ही चॅनलवरती बघू शकता. खूपच सुंदर गूळ तयार झाला होता आणि पोळी इतकी खमंग सुरेख बनून राहिली. याच्या जसं 3 वाटी आटा, आणखीन 1.25 वाटी मैदा घेतला. त्याच्या चुटकीवर मीठ, थोडेसे तीळ आणि तुपाचं मोहन घातलं आहे मी, म्हणजे थंड झाल्यावरती पण पोळ्या ना अशा खूप खमंग आहे अशा. म्हणजे हे हे सुरेख पोळी बनून राहिली आहे. तर जरूर नक्की तुम्ही या विधीने या रेसिपीनी तिळगूळ पोळी बनवून पहा. तुम्हाला हिंदी कळतच असेल थोडीफार, तर हिंदी येतेच, कारण मी MP मध्ये राहते. तर मला हिंदी आणि मराठी दोन्ही मॅनेज करावं लागतं. म्हणून व्हिडिओ हिंदीमध्ये बनलेला आहे. तो डिटेल व्हिडिओ तोही पाहाल तुम्ही. आणि हाही मी दाखवून राहिले. त्या पोळ्या इतक्या सुरेख बनलेल्या आहे. आता या पोळीला ना मी हे असं